तर राम राम मंडळी. तर आज आपण कामाला सुट्टी घेतलेली आहे, म्हणून आज आपण टेन्शन घेणार नाही काय पण काही टेन्शन घ्यायचं नाही. घरी बसल्या बसल्या आपल्याला काहीतरी नवीन करून खायचं आहे. तर आज आपण खाणार आहोत अप्पे. तर अप्पे खाण्यासाठी मित्रांनो त्याची पहिली प्रोसिजर म्हणजे आपल्याला घ्यावा लागतो कांदा. मग कांदा मित्रांनो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा असतो, म्हणजे असे तुकडे 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 केले पाहिजे. तर मित्रांनो कसं आहे बघा, बायको येईल तेव्हा येईल, तिने खाऊ घालाल तेव्हा खाऊ घालाल. पण आता आपले जे दिवस आहेत ना, जे एन्जॉय आपण आता करू शकतो ना, तो नंतर आपण कधीच नाही करू शकत. तर मित्रांनो आपण कांदे घेतले, त्याचे थोडे थोडे तुकडे केले मोठे मोठे. मी एक मिशन घेतली होती. यापूर्वी मी कांदे बारीक बारीक हातानेच कापायचो, अप्पे बनवून खायचो. पहिलं तर माझ्या घरी ते भांडं पण नव्हतं अप्प्याचं, असं तसं एकाने मला दिलं. मग आपण अप्पे खायला सुरुवात केलं. ते पण अप्पे खायचं मला त्यानेच शिकवलं. मला काय अप्पे वगैरे काय पहिलं घरी आपल्या तेवढं विशेष करत नाहीत, तेवढा शौक नाही. आपल्या घरी जास्त दुधाचा तडका असतो, दूध शेंगोळी फेंगोळी असं खात असतो आपण. तर मित्रांनो अप्पे मला खूप आवडले होते व त्यांनी आपल्याला शिकवले. तर मग काय घरी बसल्या बसल्या आपल्याला अप्पे करायचे होते. ते मिशनीमध्ये आपण चिरी बारीक केले त्याचे तुकडे खतरनाक प्रकारे. तर मित्रांनो दिवस असा खतरनाक जात होता आपला, एकदम आनंदी. आज घरी कोणीच नसल्यामुळे, कारण सगळे आजचे घरचे आपल्या अन्नाचीकडे गेलेले आहेत. तर मित्रांनो तर घरचा आपला प्रोग्राम चांगल्या प्रकारे चलत होता व कांद्याची कूट आपण बारीक केली, असं एकदम खतरनाक स्टाईलमध्ये केलेलं बारीक बारीक. तर मित्रांनो कांदे झाल्याच्या नंतर मला सामान काय घ्यावं कसं घ्यावं सुधारलं नाही. पहिलं स्टार्टिंगला तर मी सगळ्या वस्तू घेतल्या होत्या, पण नंतर त्याला वस्तू खूप लागल्या होत्या, तर आपल्याला काही सुधारणा गेलं. तर मग काय आपण बारीक बारीक कूट केली व त्याच्यामध्ये मिक्स चांगल्या प्रकारे केलं. थोड्या वेळाच्या नंतर कळलं की याच्यामध्ये मीठ पण टाकावं लागते आणि दही पण टाकावं लागते. हे मी पहिलं टाकायचं नाही मित्रांनो. तर आता मी याच्यामध्ये ते पण मिक्स केलं. दही आता आपल्या घरी स्टॉक खूप असल्यामुळे आपण दह्याची पण त्याच्यामध्ये टाकायला हेगाई केली नाही. खतरनाक प्रकारे त्याच्यामध्ये आपण दही टाकलं. नंबर 1 चिरी असं शक्तिमानाने गिर केलेलं. तर मग काय बघायचंच काम नाही मित्रांनो, खतरनाक प्रकारे होत होतं. तर तुम्ही खाऊ शकता आपण दही खतरनाक प्रकारे त्याच्यामध्ये टाकलेलं आहोत. तर आजचा दिवस आपला असा जात होता. तर एक गोष्ट आठवली मित्रांनो आपल्याला खास, म्हणजे की आपण लहानपणी मला रुक्मा खूप आवडायचा. तो रुक्मा मला यायचा नाही, पण आईने तो रुक्मा मला चांगल्या प्रकारे शिकवला व ते रुक्मा मी सकाळच्या नाश्त्यामध्ये करून खात असतो मित्रांनो. आईला काही टेन्शन नाही द्यायचं, एका मिनिटाचं पण आईला द्यायचं नाही. आता लागते ते टाकल्यानंतर स्वतःचा अन्न स्वतः करून घ्यायचा असतो. खतरनाक प्रकारे केलं येतात आणि याला आपण चांगल्या प्रकारे काढलं. तर मित्रांनो खास गोष्ट म्हणजे कसं आहे बघा, सांगतो तुम्हाला. घरी बसल्यावर रिकामा टाईम इकडे तिकडे याला त्याला टवाळक्या मारण्यापेक्षा असं घरामध्ये नंबर एक प्रकारे करायचं, खायचं, घरामध्ये कधी जायचं, इकडे तिकडे न फिरता आगावधंदे न करता मस्त खायचं आणि मस्त राहायचं घरात मित्रांनो. तर आपण ते आत्याचं भांडे घेतलं आणि त्याच्यामध्ये आपले चांगल्या प्रकारे टाकले. तर कसं आहे मित्रांनो, आपल्याला खायची आवड जास्त असल्यामुळे आपल्याला दम आवरत नव्हता. तर ते आपले कसेच होते राहू. मी आता प्रयत्न करत होतो की कधी होते. तर बघतोय तर काय खालून गॅसच बंद दिसतोय, कधी गॅसचा प्रॉब्लेम होतोय, तर कधी तेलाचा होतोय, तर कशानं काही प्रॉब्लेम, असे खूप प्रॉब्लेम आले मित्रांनो मध्ये हे करताना. पण मी हाय नाही केली, खूप संघर्ष केला व आप्पे शेवटी बनवले. आप्पे झाल्याच्या नंतर मित्रांनो खाण्याचा आनंद, काय आनंद तुम्हाला काय सांगू. तर मित्रांनो आजचा दिवस एकदम असा खतरनाक गेला. तर आप्पे काय तेवढे म्हणजे असं जोरात भाजत नव्हते, मग आपण व्यवस्थितपणे त्या आप्प्याला पण भाजलं. मग काय पहिलं चाट आपल्याला हवं, तर मग काय रटाडून आप्पे पण होते. अजून सरले नाहीत मित्रांनो, सकाळी केलं होतं ना व्हिडिओ, संध्याकाळी टाकतोय. अजूनही खूप आप्पे आहेत, जर कोणाला खायचे असतील तर नक्की या आपल्या घरी. तर मित्रांनो आप्पे खतरनाक प्रकारे झाल्याच्या नंतर त्याचा असा घमघम वास येत होता. तर आपण पहिले आप्पा आपण घेतला व खाऊन बघण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. वाटलं कसं होईल काय नाही. कढीचं प्रोसेस मी तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. कढी पण खूप छान प्रकारे केलेली आहे मी, एकदम असं सॉलिड लागत होतं. वाव खतरनाकच आहे, सांगूच नका राव, तडकाच. हॉटेलवाले काय देतात तो खतरनाक बनता. तर मग काय अशा प्रकारे आपला दिवस बनत होता. तर मित्रांनो